शिवसेना पक्ष कुणाचा आणि चिन्ह कुणाचं यावर जर आपण पाहिलं तर न्यायालयामध्ये सुनावण्या सुरू आहेत। काल देखील जर आपण पाहिलं तर सुनावणी पार पडलेली आहे। दुसरीकडे संजय राऊतांनी मोठा दावा केलेला आहे, शिंदेंच्या शिवसेनेला त्यांचा पक्ष एकतर भाजपमध्ये विलीन करावा लागेल किंवा मग प्रहारमध्ये बच्चू कडूंच्या प्रहारमध्ये विलीन करावा लागेल असा मोठा दावा जो आहे तो संजय राऊतांनी केलेला आहे। त्यामुळे मोठी खळबळ जी आहे ती राजकारणात सध्या उडालेली। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत, शिवसेनेचे आता ते आमदार आहेत। भाऊ, प्रहार पक्ष तुम्ही स्थापन केलेला आहे, याच प्रहारमध्ये जे आहे ते शिंदेंची शिवसेना विलीन करावी लागेल किंवा मग भाजपमध्ये विलीन करावी लागेल असा मोठा दावा जो आहे तो ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। कसं पाहता संजय राऊतांच्या या दाव्याकडे? नाही, आता त्यांनी कोणाचा हात पाहून ही भविष्यवाणी केली मला माहीत नाही, कारण संजय राऊत नेहमी भविष्यवाणी करतं आणि ते खोटी ठरतं। म्हणजे किमान आपल्या भविष्यवाणी आतापर्यंत त्यांनी केल्या त्या किती खऱ्या ठरल्या याचंही संशोधन करणं गरजेचं आहे। ते जे सांगतात का असं होणार तसं होणार, जसं काही न्यायाधीशामध्ये यांचा एक माणूस तिथे बसलेला आहे आणि ते यांना सांगतोय कानात फोन करून का आता शिंदेसाहेबाचं असं होईल तसं होईल, असं त्यांचे जे स्वप्न जे पाहिलेले आहे ते सकाळचे नाही आहे। ते आम्ही पाहतोय का डुलकीत आलेले स्वप्न आहे, त्याच्यानं ते कधी उडून जाईन काही सांगता येत नाही। त्यांना असे पोकळ दावे करू नये संजयजी राऊतने। जर कदाचित निर्णय विरोधात गेला, शिंदेंच्या विरोधात गेला तर मग काय शिंदेंपुढं असणार आहे, तर भाजप की प्रहार? राजकारणामध्ये जर तरमध्ये काही अर्थ नसते, त्याला हे असेल तर तसं जेव्हा तेव्हाचा विषय आहे। आणि मला 100% गॅरंटी म्हणजे आत्मविश्वास वाटतो का असं होणार नाही, कारण ज्या काही प्रोसेस झालेल्या आहे ते सगळ्या कायदेशीर झालेल्या आहे, त्याच्यानं असा प्रश्नच येऊ शकत नाही। काही दिवसापूर्वी चर्चा झालेली होती, तर तुम्ही शिंदेंसोबत गेलात की भविष्यात जर पक्ष हातातून गेला तर मग बच्चू कडूंच्या प्रहारमध्ये शिवसेना विलीन करतावी, यासाठीच बच्चू कडूंना सोबत घेतलं अशी देखील चर्चा मध्यंतरीच्या काळात झाली होती। आता दुसरीकडे संजय राऊतांचा दावा नाही, असा याला काही अर्थ नाही आहे। शिवसेना कायम राहील, धनुष्यबाण कायम राहील आणि येणारा काळही एकनाथजीचाच राहील। मुख्यमंत्री होतील एकनाथ शिंदे येणारा काळ? मला वाटतं येणारा काळ म्हटलं म्हणजे आता जो काळ आहेच, जी मजबूती मी पाहतोय केंद्रामध्ये आज महाराष्ट्रात सगळ्यात जास्त खासदार राहणारा पक्ष म्हणजे शिवसेना आहे, त्याच्यामुळं काळ हा शिंदे साहेबांच्या सोबत राहील। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर मनोज जरांगेंनी पुन्हा सरकारवर हल्लाबोल केलेले आहेत, मला एकटं पाडण्याचं काम केलं जात आहे असं जरांगे पाटील म्हणताय, कसं पाहता? मला वाटतं त्यांचं काय आश्वासन दिले, काय झालं, कशा पद्धतीनं त्याची पूर्तता झाली नाही, आता जे काही प्रमाणपत्र रद्द झाले वगैरे हा मोठा गंभीर प्रश्न आहे। आणि त्यांनी मला असं वाटतं का एकेरी भाषेत न बोलता त्याला कसं सन्मानजनक आपल्याला कसं काय हे करता येईल ते बोललं पाहिजे। अगदी ते राज्याचे मुख्यमंत्री आहे। मराठ्यांनो, तुम्ही हटू नका, सरकार मला एकटं पाडण्याचा प्रयत्न करताय असं देखील यांनी म्हटलेलं आहे जरांगेंनी। दुसरीकडे हा कट एकनाथ शिंदे साहेबांनीच केला असं देखील म्हणतात। एकनाथ शिंदेंवर गंभीर आरोप केले जरांगेंनी। काय मला काय माहीत नाही का असे अचानकपणे कधी फडणवीस साहेबांवर ते आरोप करत आहे, आता एकनाथजी शिंदेंवर आरोप करत आहे। नेमकं जरांगेजीच्या मनात काय चाललं मला माहीत नाही। आणि कसं आहे का वारंवार तेच ते आरोप करून संघटन मूळ प्रश्नाकडे बगल देण्याचं काम जरांगे साहेबांनी करू नये। त्यांचं मूळ प्रश्न आहे का जातीचं जे काही प्रमाणपत्र भेटलं पाहिजे किंवा त्या संदर्भात, त्याच्यानं असे आरोप करून तुम्हीच त्या प्रश्नापासून दूर नेताय लोकांना, ते करू नये। मुख्यमंत्री असताना मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे चाल केली होती, परंतु तेव्हा जेव्हा आंदोलन थांबलं तेव्हा तुम्ही देखील गेलेले होतात, एकनाथ शिंदे त्यावेळेस गेले होते। आता जरांगे पाटील म्हणतात की मला एकनाथ शिंदे यांच्याकडून अपेक्षा नव्हती, किती दिवस डबल ढोलकी वाजवणार असं म्हटलेलं आहे एकनाथ शिंदेंना। एकनाथजी शिंदेसाहेब मला वाटते ढोलकी वाजवण्यापैकी नाही आहे, ते सगळे डायरेक्ट आम्ही पाहतोय का रणसिंग फुंकणारे व्यक्तिमत्व आहे, अतिशय सेवाभावी आहे आणि फार जाणीव असणारी, जनतेचं जाणीव असणारे व्यक्तिमत्व आहे। त्याच्यानं अशा पद्धतीनं जरांगे बोलू नये, त्यांनी या पद्धतीत बोलून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये। मला वाटते याचा परिणाम जो आहे तो आपल्या समाज बांधवावर पडणार नाही याची पण काळजी जरांगेंनी घेतली पाहिजे। त्यांच्याकडून अपेक्षा आहे का अशा पद्धतीनं त्याला विषयाला भरकटू नये, तुमच्या अपेक्षा त्याच आहे। त्यांनी असं
मूळ प्रश्नाला बगल देत याला शिव्या घाल त्याला शिव्या घाल असं करून काही साध्य होणार नाही. वेळ पडली तर पुन्हा मुंबईला जाऊ असं देखील जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे. तर त्यांनी काय करावं आणि काय नाही करावं ते काय मी काय बोलणार आहे. नक्कीच हे बच्चू कडू होते. कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.